शेतकऱ्यांच्या शेतीची जमीन मोजताना याआधी शेतकऱ्याला आपली जमीन मोजायची असेल तर 10,000 12,000 आजूबाजूच्याही शेतकऱ्याची जमीन मोजण्याची आवश्यकता असायची आणि त्यानुसार मग खूप मोजणी किचकट आणि खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी त्यांना मोजणी फी भरावी लागत होती. पण आपल्या सरकारने आता 200 रुपयामध्ये पोट हिस्सा मोजणी मंजूर केली आहे आणि या 200 रुपयामध्ये जेवढे काही पोट हिस्से असतील, समजा 5 पोट हिस्से आजूबाजूला असतील तर 1,000 रुपयामध्ये संपूर्ण मोजणी या शेतकऱ्याची होईल. त्यामुळं 10,000 12,000 15,000 पर्यंत ज्यांना खर्च लागत होता त्या शेतकऱ्यांना फक्त आता 1,000 रुपयामध्ये 5 पोट हिस्से असेल तर 200 प्रत्येकाचे 1,000 रुपयेच लागतील. त्यामुळं जवळपास खूप मोठा एक भार शेतकऱ्यावरचा दूर झाला आणि आता जमीन मोजणी सोपी झाली. सरकारने खाजगी भूकरमापकांनाही सुद्धा आता परवानगी दिली आहे. खाजगी भूकरमापक जिल्हाधिकारी आता नेमणार आहे. ते जे खाजगी भूकरमापकची मोजणी हे आमचे भूकरमापक जे आहे गव्हर्नमेंटचे ते त्याला सर्टिफाईड करतील आणि राज्यामध्ये पुढच्या वर्ष दीड वर्ष वेळ लागेल. वर्ष दीड वर्षामध्ये आपलं राज्य 15 दिवसाच्या मोजणीवर येईल. आत्ता मोजणीला 60 दिवस लागतात. 15 दिवसात मोजणी झाली पाहिजे. मोजणीनंतरच खरेदी खत झालं पाहिजे. खरेदी खत झाल्यानंतर म्युटेशन झालं पाहिजे. जर आपण हे केलं तर स्पॉटवरची परिस्थिती आणि रजिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी आराजी असेल ती सारखी असेल. त्यामुळं वाद तयार होत नाही. कोर्टातले वाद मोठ्या प्रमाणात कमी होतील.